लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलंय। तिसऱ्या टप्प्यात 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं। या टप्प्यामध्ये एकूण 64.8% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 11 जागांसाठी सरासरी 61.44% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे कमी झालेली मतांची टक्केवारी महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या पथ्यावर पडणार हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। महाराष्ट्रात सुरुवातीच्या पहिल्या 2 टप्प्यात कमी मतदान झालं, त्यामुळे मताचा घसरता टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। राज्यामधील मतांची ही आकडेवारी 2019च्या तुलनेमध्ये कमी आहे। निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार मतटक्का वाढण्याची शक्यता असली तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा मतटक्का घसरताना दिसत आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या ननंद भाऊजाईत लढत झाली। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामतीत 56.7% मतदानाची नोंद झाली। तिसऱ्या टप्प्यातील या मतदानाचं निरीक्षण करायचं झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 मतदारसंघात तर उद्धव ठाकरे यांनी 9 ठिकाणी सभा घेत जवळपास सर्व मतदारसंघ पिंजून काढले होते। उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही सभांना मोठी गर्दी झाली होती। मात्र ही गर्दी मतात रूपांतर करण्यात ते किती यशस्वी होतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। या निवडणुकीचं अधिक वर्णन करायचं झाल्यास अगदी संथ अशी लोकसभा निवडणूक असं सुद्धा करता येईल। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। कुठल्याच विकासात्मक मुद्द्यांवर ही निवडणूक होत नसल्याने विकासाचे मुद्दे भरकटलेले दिसतात। त्यामुळे राजकीय नेते विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी आरोप प्रत्यारोप करत एकमेकांवरती सभेतून चिखलफेक करताना दिसतात। भाजपकडून असली शिवसेना व नकली शिवसेना म्हणत सेना नेते उद्धव ठाकरेंना डिवचत आहेत, तर दुसरीकडे या आरोपांवर उत्तर देण्यातच शिवसेनेचा बराचसा वेळ जातोय। त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे भरकटलेली दिसते। मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेला मराठा समाजातून पाठिंबा मिळतो की नाही हे पाहण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। आतापर्यंत या निवडणुकीत मतदानाचे एक टप्पे करत 3 टप्पे पूर्ण झालेत। आता 2 टप्पे राहिलेत आणि त्यामध्ये उर्वरित टप्प्यांनुसार निवडणुकीतील मुद्दे सुद्धा बदलणार आहेत। गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत, तर विरोधक या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची संधी असताना हे मुद्दे मांडत नाहीत। फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली आहे। या 5 वर्षात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पक्ष झालेत, तर काँग्रेसमधील बरेच नेते भाजपने फोडलेत। त्यामुळे फोडाफोडी जनतेला पसंत पडली नाही। राज्यात तिसऱ्या टप्प्यातील सरासरी 61.44% मतदान झालंय। 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान कमी झालंय, तर दुसरीकडे 2014च्या निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे। या 11 मतदारसंघातील आत्ताची आणि 2019 साली झालेल्या मतदानाची टक्केवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। लातूरमध्ये आता 60.18% मतदान झालं, तर 2019ला 62.44% मतदान झालं होतं। सांगलीमध्ये आता 60.95% झालं, तर 2019ला 65.92% झालं होतं। बारामतीत आता 59.50% मतदान झालंय, तर 2019ला 61.82% मतदान झालं होतं। हातकणंगलेत आता 68.7%, तर 2019ला 70.60%। कोल्हापूर मतदारसंघात आता 70.35%, तर 2019ला 70.86% झालेलं। माढ्यामध्ये आता 62.97%, तर 2019ला 63.77% झालं होतं। धाराशिवमध्ये आता 60.91%, तर 2019ला 63.76% झालं होतं। रायगडमध्ये 58.10% आत्ता झालंय, तर 2019ला 62.17% झालं होतं। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 59.23% मतदान झालंय, तर 2019ला ही टक्केवारी 61.99% होती। साताऱ्यामध्ये 63.5% झालंय,
तर 2019ला 60.47% मतदान होतं. सोलापुरात 57.61% झालंय, तर 2019ला 58.67% झालं होतं. थोडक्यात एकूण आता 61.44% झालंय, तर 2019ला ते 64.17% झालं होतं. त्यामुळे हा कमी झालेल्या मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, यात महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा, हे समजून घेण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.